दासी आणि नियत तेरी अच्छी होतो घर में मथुरा काशी. कर्म सुपर करा, तुमचं नशीब तुमच्या हातात आहे. तुमची नियत चांगली ठेवा. इथंच आळंदी, इथंच पंढरी, इथंच काशी आहे. जर का डोक्यातले सडलेले पिजलेले विचार निघले नाही तर काशीत जाऊन बी देऊ नाही, पंढरीत जाऊन बी देऊ नाही. अहो स्वप्नात बी येणार नाही. नुसतं 2 धाम 4 धाम करून उपयोग नाही. उदाहरण सांगा सोप्या भाषेतलं आपल्या जीवनात घडलेलं ऐका. तुम्ही आळंदीच्या पंढरीच्या वारीला जाता का? आषाढी कार्तिकी पंढरीला जर जायचं असेल, रिअल आहे बरं का, रिअल आहे. पंढरीला जर जायचं असेल तर 15 दिवस महिनाभर अख्ख्या गावात आपली चर्चा असते का नसती? काय मला वारीला जायचंय, मला पंढरीला जायचंय, मला वारीला जायचंय, मला पंढरीला जायचंय. अख्ख्या गावात आपली चर्चा. ज्या दिवशी पालखी प्रस्थान आहे त्या दिवशी सकाळी लवकर उठलो, घरातली कामं आवरली, 4-8 दिवसाची लता कपडे पिशवी बॅग भरली आणि वारकऱ्यांच्यात सामील झालो. बरोबर का नाही विनेकरी? त्यांच्यात गेलो. पहिल्याच मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचतोय नाही पोहोचतोय तूच आपलं चालू होतंय. काय हॅलो, लाईट आली का? मोटार चालू केली का? गायांना पाणी पाजलं का? धारा काढल्या का? भैया कुठं गेलाय? दीदी काय करते? आणि तू कुठेस? कोण विचारतोय? वारकरी. आणि घरचे काय विचारतात? हॅलो, काय कस काय बरं आहे का? तब्येत बरी आहे का? पाय दुखतेत का? हरिपाठ झाला का? जेवण झालं का? कीर्तन झालं का? दर्शन झालं का? हे कोण विचारतंय? मग खरा वारकरी कोण? हे जर वारीला जाऊन दारा काढीत असेल, मोटर चालू बंद करीत असेल तर देव सुद्धा गालातल्या गालात हसत असेल. हे इकडे येऊन गर्दी करतोय कशाला? आजला पण म्हणतो देवाला आवडतो का? हे असं चालतं का? नाही. शेवटचा दिवस गोड व्हावा याच्यासाठी परमार्थ करा आणि म्हातारपण सुखी समाजाने जावं याच्यासाठी पोरांना संस्कार चांगले लावा. आता संस्कारच्या बाबतीत प्रत्येक बापाला आणि प्रत्येक आईला एक आजार आहे की ज्या आजारावरती कुठल्याच हॉस्पिटलमध्ये आणि कुठल्याच डॉक्टरांच्याकडे उपचार नाही. कुठल्याच. आपल्याला आजारच असं झालाय 15-20 लाखाचं पॅकेज घरात आलं पाहिजे, मुलगा डॉक्टर झाला पाहिजे, वकील झाला पाहिजे, इंजिनियर झाला पाहिजे, पायलट झाला पाहिजे, एवढंच वाटतंय का नाही आपल्याला? पण इथं बसलेल्या किती बापांना असं वाटतंय महाराज माझा मुलगा भारताचा सुशील नागरिक झाला पाहिजे? किती जणांना वाटतंय? माझा मुलगा भगवंताचा भक्त झाला पाहिजे? किती जणांना वाटतंय? वाटतं का? आमची पोरं डॉक्टर पाहिजे, इंजिनियर पाहिजे, वकील पाहिजे, पायलट पाहिजे. जरा खालच्या पातळीवर या, जरा माणूस म्हणून जगा. त्याला कधी विचार आमचा मुलगा डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, वकील आहे, पायलट आहे, पेपरला हेडिंगला बातम्या वाचता, डॉक्टर आणि औषध घेतलं, वाचता का नाही वाचता? शिक्षक गळफास घेतलं, वाचता का नाही वाचता? PSI IPS स्वतः शूट करून स्वतःला घेतलं, वाचता का नाही वाचता? ऐकता ना पण काय कमी त्या लोकांना? अहो गाडीत बसलं तर दरवाजा लावायला एक जण आहे का नाही? रिअल. उतरायचं म्हणलं तर उघडायला एक जण आहे, आतमध्ये गेलं तर फॅनचं बटन टाकायला एक जण आहे, बिस्लरी द्यायला एक जण आहे, झोपलं तर नुसतं बंडलवर झोपतोय. तरी अख्खी रात्र फॅनकडे बघून टकमक टकमक काढित आहे, डोळ्याला डोळा नाही लागत. आणि इकडे या बरं जरा आपल्याकडे एवढं असून सुद्धा डॉक्टर, औषध, शिक्षक, गळफास, IPS शूट करतोय. एवढं असून काय कमी आहे? सगळे पण विचाराची दळिंद्री आहे, सगळं काहीच कमी नाही त्यांना, पण विचार कमी आहे. आपल्या इकडे या, तुमच्या पिसर्वे गावासारख्या गावात 70 वर्षाचा बाबा आहे. किती? 70 वर्षाचा म्हातारा आहे. 3 पोरांना भारी 3 बंगले बांधलेत, लाईनी 3 पोरींची 1 नंबर लग्न केली. 3ही बंगल्यांच्या पुढे भारी 4 व्हीलर उभे आहेत. आणि 70व्या वर्षी सुद्धा जर का शेजारचा 2 एकराचा काळवटीचा तुकडा निघला सोडताय का म्हातारे? अहो 20 लाखाचं कर्ज डोक्यावर घेऊन रोज चौकात 10 जणांना चहा पाजतोय. कोण? 70 वर्षाचा बाबा. आणि तिकडं 30 औषध, 35 गळफास, 40 शूट करतोय. म्हणून सांगायचं तात्पर्य आपल्याला हा आजार झालेला आहे. फक्त 2 एकर 4 एकर कशी होईल, 2 व्हीलरची 4 व्हीलर कशी होईल? समाधान शोध समाधान. कधीतरी जेवण करताना मोबाईल बंद करा, कधीतरी
कधीतरी टीव्ही बंद करा, कधीतरी सगळे एकत्र या, बसा एकत्र. बाप, पोरगा, आई, आजोबा, आजी आहे का गाठभेट? पोरगा झोपेत तेव्हा बाप घरातून बाहेर जातोय आणि पोरगा झोपल्या बाप घरी येतोय. तो बाप काय लेकराला शिकवणार आहे? शिकवतो का? कधीच नाही. म्हणून सांगायचं प्रत्येक घराला घर पण पाहिजे. झाली काय परिस्थिती? साध्या कपड्यातला माणूस स्टारच्या कपड्यात गेलाय. आज गेलाय का नाही गेलाय? साध्या कपड्यातला माणूस स्टारच्या कपड्यात गेलाय. साध्या घरातला माणूस बिल्डिंग मध्ये गेलाय. साध्या सायकलवरचा माणूस एसी गाडीत गेला. पण माणुसकी राहिली का? प्रेम राहिलं का? काय होता जुना काळ? ए पीटी मास्तर, तुम्ही ही जाणती म्हातारी माणसं बघा, 4-2 पुढे बसलेली. मी लहान असताना तुमच्यासारखे आजोबा जर घरी आले ना, किंवा प्रत्येकाने अनुभवलेली गोष्ट आहे, आपले मामा, आपले आजोबा ते जर आपल्या घरी आले ना, आपल्या आईकडं आपल्याकडं आले ना, म्हातारा माणूस ते आजोबा आपले मामा शहर घरी चहा प्यायला जात होतं का नव्हतं जात होतं ना? बरं, चहाला साखर तरी होती का? गुळाचा चहा होता तरी 4-5 घरी चहा प्यायला जात होतं. आज साखरेचं पोत भरलंय. बोली तर कुणी बोलवी तर नाही, आणि बोलावं तर जायला बी सवड नाही आम्हाला. काय परिस्थिती? नवीन पदार्थ जर केला तर महिला मंडळी वाटीत कवायना आपल्या आजी शेजारच्या घरात देत होती का नव्हती? जात होतं का नाही? वाटीत छोट्या. आता वास सुद्धा जाऊन देत नाही. यायचं तर लांबच राहायचं. काही नव्हतं तेव्हा. माणसाकडे पैसा नव्हता, पण माणूस होती का नाही? प्रेम होतं का नाही? आजची परिस्थिती अशी झाली, थोडस आपण पण मापात महिला मंडळी. आजची परिस्थिती अशी झाली, गोळ झालाय सगळा. अख्खं रामायण आमच्यामुळे, महाभारत आमच्यामुळे, विश्वमित्राची अख्खी तपश्चर्या कोणी संपवली? आम्हीच होतो. सगळं काय आपण केलंय, पण आपण थोडं मापात. सोप्या भाषेत सांगते, तुम्ही जुनी माणसं, तुम्ही शाळेत जर जायला लागले ना, साधी सायकल असायची. साधी सायकल असताना मोठा भाऊ सायकल चालवायचा, बारका मागे बसलेला असायचा. पाठीमागच्या चाकाला ब्रेक पण नव्हतं, पुढच्या चाकाला हवा बी नव्हती, तरी सुद्धा बारका भाऊ माग, त्याच्यापाशी त्याचं बी दप्तर आणि मोठ्याचं बी दप्तर माग असायचं. महाराज, हो की नाही? पुढचा जीव खाऊन सायकल चालवायचा. दोघं सोबत असताना बारक्या भावाला काही म्हणायची कुणाची ताकद होती का? मोठा संघ होता, हो की नाही? आणि मोठ्याला सुद्धा काही बोलायची कुणाची ताकद होती का? बारक सोबत होत ना. पण मनापासून मला सांगा, तोच तुमचा भाऊ वाईट आहे हे तुम्हाला कधी कळलं? मला की लग्न झाले, कुणी सांगितलं यांना असा प्रॉब्लेम आहे? कुणी सांगितलं? एखादा माणूस चुकीचा आहे हे समजाय काय 20 वर्ष लागतात का? 25 वर्ष लागतात का? 4 दिवस, 8 दिवस, महिना, 6 महिने पुरेसं झालं ना. वर्ष, 4 वर्ष, अंदाज यायला एवढे दिवस. थोडं मापात. अख्खं रामायण आपल्यामुळे, महाभारत आपल्यामुळे, काही सोबत आपण नेत नाही आणि कुणी काही देत नाही. किमान माणसाने माणसाशी माणुसकीने वागावं, हा मानवतेचं धर्म आहे. तुम्ही माणुसकी सांभाळा, पण सांभाळली का माणुसकी? लक्षात ठेवा, माणूस